हाय. लँडस्केप वर्ल्ड 2191 यांनी मला वॉटर लिलीचं प्लांट दिलं होतं. ते कसं लावायचं, ते कसं प्लांट करायचं हे सुद्धा माहीत नव्हतं. पण त्यासाठी सुद्धा त्यांनीच मला गाईड केलं. खरं तर आपण हे एका मोठ्या कुंडीतही लावू शकतो किंवा पॉट इन पॉट जसं मी लावते तसंही लावू शकतो. पॉट इन पॉट असं लावलं तर ते मेंटेन करायला पण खूप सोपं आहे, म्हणून मी तसं लावलं. आधी एक छोटा पॉट घेतला, त्याच्या बाहेर मोठी कुंडी घेतली. खरं तर या दोन्ही कुंड्या मोठ्या घ्यायला हव्यात अजून, पण मी ते थोड्या दिवसांनी शिफ्ट करेन असं म्हणते आहे. आणि मग ते प्लांट केलं व्यवस्थित मातीत. आता बाहेरच्या कुंडीत आपल्याला पाणी भरून ठेवायचं आहे. ती पूर्ण भरेपर्यंत म्हणजे प्लांट पाण्यात राहील इतकं पाणी घालायचं आहे. वॉटर लिलीचे 2 छान कंद मी इथे या मातीत लावलेत. पण खरं तर मोठी कुंडी घ्यायला हवी असं त्यांनी मला सांगितलं. पण मी म्हटलं जरा सेटल होऊ दे प्लांट, मग लावेन. आणि प्लांट सेटल झालं. खूप छान ग्रोथ आली आहे आणि खूप छान वाढलं आहे. मला खूप बरं वाटलं. खरं तर ह्या प्लांटला ऊन लागतं, पण ब्राईट एरियामध्ये सुद्धा ते छान वाढतं. आमचा इंजू असं त्यातलं पाणी पितो. आठवड्यातून 2दा आपल्याला पाणी ओव्हरफ्लो करायचं आहे, म्हणजेच पूर्णपणे पाणी बदललं जातं. तर वॉटर लिलीला खूप छान फुलं येण्यासाठी तुम्ही 15 दिवसातून एकदा NPK 19-19-19 हे खतसुद्धा घालायचं आहे. म्हणजे पटकन फुलं येतात आणि छान फुलं येतात. मी घालत नाही कारण इंजू ते पाणी पितो, त्यामुळे मला ते सेफ वाटत नाही. पण बघूया आता माझ्या वॉटर लिलीला फुलं कधी येतात ते. पण तुम्हाला जर अशी अनेक छान छान प्लांट्स बघायचे असतील तर मी आत्ता ज्या पेजला कोलॅब केलं आहे तिथे तुम्ही इन्क्वायरी करू शकता आणि खूप सुंदर अशी प्लांट्स तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात. तर नक्की ट्राय करा. हॅपी प्लांटिंग. Bye.